आज मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे. ती स्टोरी आहे माणसाच्या माणुसकीची. तर आपण प्रवास करत असतो, कधी रिक्षाने करतो, कधी बसने करतो. तर अशा प्रवासामध्ये आपल्याला लोक मिळत असतात. काही लोक आपण विसरून जातो सहजच, पण काही अशी लोक असतात जी आपल्याला विसरली जात नाहीत किंवा त्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. तर असाच एक किस्सा घडला, ज्याच्यामुळे मला या गोष्टीवरती अजून जास्त विश्वास वाटू लागला की खरोखर माणसामध्ये देव असतो. तर झालं असं की मी एका रिक्षाने प्रवास करत होते आणि माझ्याकडे एक पोस्टर होता. आमचा उपक्रम असा होता की आम्हाला पोस्टर जागोजागी शहरामध्ये जिथे जागा मिळेल तिथे किंवा रिक्षावरती लावायचे होते, ज्याच्यावरती माँ का दूध नावाची एक डॉक्युमेंटरी होती आणि तिथे एक गाईच्या वासराचं चित्र होतं आणि वरती लिहिलं होतं लापता म्हणून. असं एक A4 साईजचं पोस्टर असेल. तर ते A4 साईजचं पोस्टर मी काकांना दाखवलं आणि म्हटलं, काका असं असं एक पोस्टर आहे आणि हे काही जाहिरातीकरण वगैरे नाहीये, तर हे एक सामाजिक एक सोशल जस्टिसचं काम आहे. आम्ही सामाजिक न्यायासाठी काम करतो आणि असं असं जनावरांसाठीचं काम आहे. मग काकाने मला विचारलं नेमकं काय आहे. मला सुरुवातीला तर थोडं प्रेशर आलं होतं की यार काका तेवढे शिकलेले नव्हते वाटत भाषेवरून वगैरे, तर पण तरीही मी माझ्या परीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, कारण माझं पण बॅकग्राऊंड ग्रामीण भागाचं आहे. सो मला जमतं शिकलेल्या न शिकलेल्या दोन्ही व्यक्तींसोबत बोलायला पद्धतशीर जमतं. सो मी त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजावायला लागले की हे बघ काका, तुम्हाला इकडं तिकडं जनावरं दिसत असतील, भटकी जनावर आहेत आणि मग ती का फिरत असतील, तर त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण दूध घेतो जनावरांपासून, जे की दूध कोणत्याही आईला बाळ झाल्यावर येतं आणि ते मुळात बाळासाठी येतं. असं बाळासाठीचं दूध आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण बाळाचा विचार नाही करत आणि बाळाला रस्त्यावर सोडून देतात. बरीचशी बाळ ही कत्तलखान्यामध्ये पण जातात आणि त्या गायी आया ज्या असतात त्या पण दूध देणं बंद केलं की त्याही कत्तलखान्यात जातात. तर ही जी बाळं रस्त्यावर फिरत आहेत किंवा कत्तलखान्यात जात आहेत, तर ती हरवलेली आहेत. कुठून हरवली, तर त्यांच्या आईपासून हरवली. तर त्यांना शोधायचं कसं, तर त्यांना शोधण्यासाठी हा एक QR कोड आहे, त्याच्यामध्ये माँ का दूध नावाची डॉक्युमेंटरी आहे. ती पाहिली की लोकांना कळेल की बाबा याच्या मागचं कॉज काय आणि आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, जेणेकरून ही बाळं हरवू नयेत किंवा हे जे काही चक्र आहे डेअरी ते स्लॉटर पर्यंतचं जनावरांचं ते थांबेल. तर मग त्यांना पद्धतशीर मी समजावलं, डेअरीचं सांगितलं, बाकी पोल्ट्री इंडस्ट्री असेल किंवा कोणती पण ॲनिमल इंडस्ट्री घ्या, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये हेच होतं. जबरदस्ती मादीला प्रेग्नेंट केलं जातं, तिचं बाळ जन्माला घातलं जातं, त्यांच्याकडून काय घ्यायचं ते घेतलं जातं. कधी दूध असतील, अंडी असतील, कधी त्यांना कापून त्यांचं मांस असेल आणि शेवटी काय, तर मग त्या मादीलाही स्लॉटरला टाकतात आणि ते बाळाचंही जे व्हायचं ते होतं. ते पण आपल्यासारखे सोशल ॲनिमल्स असतात. म्हणजे आपण कसं सोसायटीमध्ये राहतो तसं प्राणी त्यांची सोसायटी करून राहतात किंवा ॲटलिस्ट फॅमिलीमध्ये तरी राहतात, पण आपण त्यांना फॅमिलीमध्ये नाही राहू देत. आपण वेगळं वेगळं करतो. खूप सारे गावचे असे बाजार असतात, जनावरांचे बाजार म्हणतात त्याला. तर त्या जनावरांच्या बाजारामध्ये जरी तुम्ही गेला ना तरी तुम्हाला चित्र आढळेल की आई असते, तिला वेगळीकडे विकलं जातं, जिकडं रेट जास्त येईल तिकडं विकलं जातं आणि तिची जी मुलं असतात ती वेगळीकडे जातात. खूप ठिकाणी, म्हणजे खूप रेअर ठिकाणी असं होतं की मुलं आणि आई एका ठिकाणी गेलेत आणि समजा ती शेळी असेल, तर ॲट द एंड त्यांच्या लाईफचं जे पर्पज असतं ना लोकांनी ठेवलेलं त्यांच्यासाठी डिसाईड करून, त्यांची डेस्टिनी ती स्लॉटर असते. दर्दनाक मृत्यू असतो. विकत पण त्याच्यासाठीच घेतात. जरी ते आयानं पिल्लं सोबत घेतले तरी पण त्याच कारणामुळे विकत घेतात की बाबा ही पिल्ली आपण मोठी करूया आणि शेवटी त्यांना मोठ्या दामामध्ये विकूया असं. सो हे सगळं काही चित्र असतं. त्यामुळं आपण त्यांचं काय काय करतो हे मी काकांना व्यवस्थित सांगितलं माझ्या परीने 15-20 मिनिट. तर काकांना समजलं ते की बाबा हो, जनावरांसोबत खरोखर चुकीचं घडत आहे. आणि त्यांनी मला एक वाक्य बोलले, ते म्हणजे तुमचं म्हणणं एवढंच आहे ना की जसं आपण स्वतंत्र आहे तसं त्यांनी पण स्वतंत्र राहिलं पाहिजे. मी म्हणलं एक्झॅक्ट काका, बरोबर, हेच म्हणायचं होतं मला. हेच मी किती वेळ झाला तुम्हाला सांगत होते. मग मला प्रॉपर कळालं की आता हे काकांना कळालेलं आहे. काका स्टिकर लावतच आहेत. शेवटी मला जिथं स्टॉप होता तिथं काकांनी सोडलं आणि सोडल्यानंतर मग ते पोस्टर लावण्यासाठी म्हणून पाठीमागे येऊन थांबले रिक्षाच्या.
मग मी तो आधीच काढून ठेवलं होतं माझं A4 साईजचं पोस्टर, तर मी दिलं. तर थोडी रिक्षावरती घाण होती म्हणून त्यांनी एक कापड आणलं, स्वच्छ केलं, ते पोस्टर व्यवस्थित चिटकवलं आणि शेवटी मी धन्यवाद वगैरे म्हणाले. काकांना सांगितलं की आम्ही इथेच असं कार्यक्रम करतो. तुम्ही माँ का दूध नावाची डॉक्युमेंटरी बघा किंवा अजून डोमिनियन असेल, डेडली डेअरी असेल, ह्या डॉक्युमेंटरीज बघा, तुम्हाला सत्य कळेल. आणि सत्य ही अशी गोष्ट असते ना, त्याला कोणीच टाळू शकत नाही किंवा त्याच्यानंतर जे काही आपल्याला कळेल ना ते इम्प्लिमेंट करण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. जर का आपण सत्य कळल्यानंतर पण कोणता पाऊल उचलत नसेल ना तर आपल्याला मन खात राहते नेहमी. सो सत्य एकमेव गोष्ट असते ज्याच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. आपण किती जरी आपला इगो असला, अहंकार असला, आपण किती जरी स्वतःला खरं 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 म्हणत गेलो तरी आपण त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. सो लोकांना आम्ही तेच सांगतो की तुम्ही डॉक्युमेंटरीज बघा, माँ का दूध नावाची डॉक्युमेंटरी बघा आणि मग तिथून किंवा आम्ही स्वतःच त्यांना एक्सप्लेन करतो खूप साऱ्या गोष्टी. तर लोक होतात, मान्य करतात की हा बाबा डेअरी इंडस्ट्री असेल किंवा पोल्ट्री, ॲनिमल, कोणती पण ॲनिमल इंडस्ट्री आहे ती शोषणावरच आधारित आहे आणि कोणत्याही सेंटिएंट बिंगचं शोषण करणं ही चुकीची गोष्ट आहे. आणि लोक मान्य करतात, लोक विगन जातात आणि रिझल्ट आहे. सो हे मी त्या काकांना सांगितलं सगळं आणि ते काकांनी पोस्टर वगैरे चांगलं व्यवस्थित लावून दिलं. अजून 1-2 असे काका होते ज्यांना असं थोडक्यात वगैरे एक्सप्लेन केलं असेल मी. माझं पोस्टर रिक्षावरती लावलं. तर त्यावेळेस मला कळालं की खरोखर आपल्याला त्या व्यक्तीचं शिक्षण बघायला नाही लागत, त्याच्यातली माणुसकी असायला नसायला हे जज करायला, किंवा त्याच्यात माणुसकी आहे की नाही हे पडताळून पाहायला त्याचं शिक्षण बघावं लागत नाही, त्याचं वय बघावं लागत नाही, त्याचं लिंग बघावं लागत नाही, त्याचा प्रदेश बघावा लागत नाही, तो कुठून बिलॉंग करतो, काय बिलॉंग करतो, त्याचं काय कुळ, त्याचं जात, त्याचं पात, काही लागत नाही. तो माणूस पाहिजे. त्या माणसात माणूस पण जिवंत पाहिजे. असा प्रत्येक माणूस पण जिवंत असणारा जो व्यक्ती आहे ना तो विगन बनतोच. मला अशा लोकांचं खरंच नवल वाटतं की ते ना खूप मनापासून ना कौतुक करतात आपलं, ज्यावेळेस त्यांना कळतं ना की आम्ही ह्या कॉजसाठी काम करतोय. खूप मनापासून कौतुक करतात, शुभेच्छा देतात, छान वाटतं. आणि खरोखर अशी लोक भेटत राहतात. फक्त आपण प्रवासामध्ये आपला मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे. जर समोरचं बोललं किंवा आपण बोललं तर चांगला संवाद होतो, चांगली लोक जोडली जातात. पण आपल्यालाही थोडंसं समज असायला पाहिजे की कोण व्यक्ती कसा असू शकतो आणि ते एका वाक्यातून कळतं. तेवढी माणसाची पारख असेल ना आपल्याला पण, तर मग काहीच हरकत नसते. आपण अननोन लोकांशी बोलू शकतो, त्यांच्याशी जोडले जाऊ शकतो, आपले विचार त्यांना देऊ शकतो, देवाणघेवाण होऊ शकते आणि त्याच्यातून चांगलं काहीतरी होऊ शकतं. आज जर तो माणूस विगन बनला असेल तर किती साऱ्या प्राण्यांना मदत होणार आहे ह्या सगळ्यामुळं. तर आपण विगन बनल्यामुळं खूप लाखो प्राणी वाचले जातात. फक्त एवढंच आहे की लोकांना ही आकडेवारी देता येत नाही किंवा प्रत्यक्ष दिसत नाही. ही सायकल रिव्हर्स आहे ना. आज मी विगन आहे, मी नॉनव्हेज नाही खात, मी नाही दूध पित, तर कितीतरी प्राणी वाचलेत, ऑटोमॅटिक वाचतात. सो हे असं आहे. आणि सो मला एवढंच वाटतं की तुम्ही पण जर एक ॲक्टिव्हिस्ट असाल किंवा चांगल्या कॉजसाठी काम करत असाल, एक सोशल जस्टिससाठी, तर तुम्ही स्वतःहून बोलणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी मी स्वतःहून बोलते कारण मला माहिती आहे की मी ज्या कॉजसाठी काम करते ना तर त्याच्यासाठी थांबायला वेळ नाही आहे, गप्प बसून चालणार नाही आहे, कारण की वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला काम खूप करायचं आहे. सो मी स्वतःहून बोलते आणि बोललंच पाहिजे. प्रत्येक ॲक्टिव्हिस्टनं बोललं पाहिजे. आणि खूप सारे ॲक्टिव्हिस्ट ह्याला चॅलेंज करत स्वतःच्या इंट्रोवर्ट असणारा वगैरे बोलत राहतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आपण फक्त ॲक्टिव्हिजमलाच आल्यावर बोलायचं का? तिथेच काय आपले 2-3 तास असतील, 4 तास असतील, तेवढंच बोलायचं का? तर नाही, अजिबात नाही. आपण कुठेही बोलू शकतो. आपण जिथे कुठे जाईल ना तिथे बोलू शकतो. फक्त थोडीशी स्पेस समोरच्यालाही दिली कम्फर्टेबल व्हायला आपल्याशी, आपणही थोडं कम्फर्टेबल झालं तर चांगला उत्तम संवाद होतो आणि खूप सारी लोक एका कन्व्हर्सेशनमध्ये विगन जातात.